सोलापूर अकलूजला मार्कड या गावामध्ये जे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे ती अत्यंत चुकीचे हे या ठिकाणी मी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं सांगायला उभा आहे। खरं तर यातून दुसरा एक अर्थ असा स्पष्टपणे आहे की निवडणूक आयोग हा पूर्णपणे फसलेला आहे, चुकलेला आहे आणि तो लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला अपयशी ठरलेला आहे, त्याचा हा परिणाम आहे। परंतु या परिणामाचे दुसरे दुष्परिणाम फार मोठे आहेत। भारतीय निवडणूक आयोगाने, निवडणूक यंत्रणेने मतदान करणाऱ्या मतदारांची जी गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत, त्या प्रयत्नांना ही बाधा ठरणारी आहे आणि मतदारांच्या गोपनीयतेचा भंग करणारा हा संपूर्ण प्रकार आहे। एखाद्या गावातून एखाद्या आमदाराला, एखाद्या उमेदवाराला किती मत झालं हे कळणंच मुळात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आहे। याचा दुष्परिणाम असा होतो की एखाद्या वाडीनं, एखाद्या वस्तीनं, एखाद्या गावानं जर आपल्याला मतदान केलं नाही तर लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दल सूडात्मक भावना ठेवतात, सापत्न भावना ठेवतात। अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून सुमारे 2012 या वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करतोय। निवडणूक सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत मतदानांची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी आम्ही फार प्रयत्न केले होते। निवडणूक आयोगाने त्याच्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती आणि त्याचा एक परिणाम आपण बघतोय की एका कुटुंबातली लोक सुद्धा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान करतात। याचं कारणच एवढं होतं की नेमकं कुणाचं मतदान कुणाला झालंय हे समजू नये, याचा हा एक भाग होता। आणि मार्कडला जो प्रकार आता सुरू आहे त्यातून मतदानाच्या गोपनीयतेचा पूर्णतः भंग झालेला आहे। खरं तर हा प्रकार करणारे जानकर हे स्वतः जात चोर खासदार आहेत। त्यांची पंचायत समिती ही त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवली होती आणि आता ते एससी प्रवर्गातून लढतायत। त्यांच्याबद्दल अनेक दलित संघटना, अनेक कार्यकर्ते हे त्या संदर्भामध्ये आक्रमक आहेत। आम्ही देखील रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं मागणी करत आहोत की त्यांची हे बोगस दलितत्वाचं प्रमाणपत्र घेऊन आमदार झालेले, त्यांची खरं तर आमदारकी रद्द झाली पाहिजे। परंतु हा सगळा एक वेगळा भाग आहे। पहिला भाग हाच आहे की मतदारांची गोपनीयता जपणं हे सगळ्यांचंच काम आहे आणि त्याला लोकप्रतिनिधींनी भंग करू नये अशी एक अपेक्षा करतो। खरं तर आम्ही स्वतः ईव्हीएम विरोधी आंदोलन करत आहोत। ईव्हीएम हटवलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे। माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की माझं मत मला समजलं पाहिजे, पण त्याची प्रक्रिया वेगळी आहे। या अशा पद्धतीने ते चालणार नाही। हा लोकशाहीसाठी अत्यंत घातक निर्णय एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि जो चाललेला प्रकार आहे तो अत्यंत अयोग्य आहे एवढं या ठिकाणी नमूद करतो। मी राहुल डंबाळे, जय भीम।